नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, नितीन गडकरी यांनी 60,000 कोटीची योजना विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दुधाचे उत्पादन वाढावे याकरता घोषणा केली आहे। तर मित्रांनो, नेमकी काय आहे ती घोषणा याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, याआधी आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला 5 सेकंदाच्या आत सबस्क्राईब व बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळत राहील। तर चला मित्रांनो, बघूया या व्हिडिओमध्ये नेमकी आहे ती घोषणा। आपल्याला दूध उत्पादनामध्ये विदर्भ मराठवाड्याला पुढे राहायचं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जेवढं दूध होतं तेवढं विदर्भ मराठवाड्यात नाही होत। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण एक नवीन संशोधन केलं आहे की 1952 साली आपल्या इथली गीर जातीची गाय ही ब्राझीलमध्ये गेली आणि त्यांनी त्याच्यावर संशोधन करून ती गाय आता 60 लिटर दूध देते। आणि म्हणून आपण असा निर्णय घेतला की ती जी भारतीय कुलाची आहे, आपल्या इथलं ब्रीड आहे, त्या जातीपासून एक सांड तयार झाला, त्याचं नाव होतं टोरॅन्डो। त्याचं सिमेंट आपण महाराष्ट्रात आणलं, भारतात आणलं। माझे प्रायव्हेट सेक्रेटरी दिवे साहेब आहेत, त्यांच्याकडे आपण प्रयोग केला आणि त्या ठिकाणी 8 गोऱ्या आणि 2 गोरे तयार झाले। एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे तुम्हाला सोप्या भाषेत टेस्ट ट्यूब बेबी माहिती आहे की ज्यांना मुलं बाळ होत नाही त्यांना टेस्ट ट्यूब बेबी करतात। तसं आपण गायीमध्ये 2 लिटरच्या गायीचा गर्भ वापरून आणि हे सिरेस टाकून 20 लिटरची गोरी करण्याची योजना आणली। या देशात पहिल्यांदा नागपूरला व्हेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये मी स्वतः त्याच्या प्रकल्पाचं उद्घाटन केलं। दुसरं उद्घाटन सांगली जिल्ह्यामध्ये चितळे म्हणून जे आहे डेअरीवाले, तिथे शरद पवार साहेबांनी मी त्याचं उद्घाटन केलं। आणि तिसरं उद्घाटन बारामतीमध्ये शरद पवार साहेबांनी त्यांच्या प्रतिष्ठानमध्ये केलं। माझी अशोकरावांना, अजित गोपछडेंना, प्रतापरावांना, तुषारला, सगळ्या आमदारांना विनंती आहे की आपल्या भागामध्ये आता हे 100% गोरीच होते, गोरा नाही होत। आता अशी टेक्नॉलॉजी आपण आणली आहे की एम्ब्रिओ ट्रान्सफर मधून 100% गोरी होईल। आणि महाराष्ट्र सरकारमध्ये मी स्वतः मागे लागून विजय पाटलांबरोबर देवेंद्रजींच्या उपस्थित मिटिंग घेतली आणि 14,000 कोटी रुपयाची योजना मंजूर केलेली आहे। आणि म्हणून जसे तुम्ही गोट फॉर्म टाकता तसं आता काऊ फॉर्म टाका। तुम्ही ब्राझीलमध्ये असणारा साईवाल, गीर, राठी ही भारतीय नसल जी आहे त्याचं सिमेंट सांडाचं वापरा की ज्याच्या आईचं दूध 50-60 लिटर आहे। आणि आपली प्रत्येक देशी गाय ही 25 ते 30 लिटर दुधाची देणारी झाली पाहिजे। आणि आपण जर हे केलं तर आपला शेतकरी समृद्ध संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही। पलीकडे माझी विनंती आहे की आम्ही आता फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या विदर्भात सुरू केल्या। नेपियर ग्रास गवत लावलं आणि ते गवत कापून ते प्लास्टिकच्या थैल्यात टाकून वर्षभर आपण स्टोअर करतो आणि वर्षभर आपल्या जनावरांना हिरवं गवत मिळतं। फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या काढून आपल्या सरकारने योजना तयार केली। माझी आपल्याला विनंती आहे की जोपर्यंत दुधाचं उत्पादन विदर्भ मराठवाड्यात वाढणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न वाढणार नाही। आणि म्हणून सरकारच्या योजनेचा फायदा घेऊन जिल्ह्यामध्ये आपल्याला हे जे विशेष रूपाने आपण नवीन प्रकल्प आणलेला आहे त्याला भारत सरकारने 60,000 कोटी रुपयाची योजना मंजूर केलेली आहे। ती योजना आता प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला आणायची आहे। आणि आपल्याकडे असणाऱ्या जर्सी, उस्टन ज्या गायी आहेत त्या गायीला जरी आपण इंजेक्ट केलं आणि साहिवाल आणि गीर जातीचं सिमेंट टाकलं तर 3 वेतामध्ये ती पुन्हा वापस भारतीय गाय होणार आहे। म्हणजे धर्म वापसी आंदोलन होणार आहे वापस आपल्याकडे। आणि शेणापासून मला आपल्याला विनंती करायची, आपण 150 फॅक्टरी सुरू केल्या। शेणापासून पेंट आणि डिस्टेम्पर तयार केला। मला विश्वास आहे की आपण ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत करण्याचा प्रयत्न केला। कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे। गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे। संत्रा, मोसंबी, आंबे स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे। आणि म्हणून आपण ठरवलं की व्हॅल्यू ऍडिशन कसं करायचं।
मी आता तुम्हाला सांगू द्या, मदर डेअरी नागपुरात आलेली 450 कोटी रुपयाचं काम करते. मराठवाड्यातले 4 जिल्हे आणि विदर्भातले सगळे जिल्हे यावर मदर डेअरी काम करते आणि 40 लाख लिटर दूध पर डे घेणार आहे. पण मदर डेअरीला मी ऑरेंज बर्फी तयार करायला सांगितलं, संत्रा बर्फी, छान बर्फी आहे, पण त्या बर्फीचं लाईफ फक्त आठवड्याचं. मी आता संत्र्यापासून पावडर तयार करायला सांगितली आणि ती टाकून संत्रा बर्फी तयार केली आणि तिचं लाईफ आता 2 ते 3 महिने राहणार आहे. आणि आपल्या इथल्या संत्र्याला भाव मिळाला पाहिजे, आपल्या इथल्या मोसंबीला भाव मिळाला पाहिजे, आपल्या इथल्या लिंबाला भाव मिळाला पाहिजे. म्हणून मदर डेअरीमध्ये आता संशोधन सुरू आहे की संत्रा बर्फी, मोसंबी बर्फी, लिंबाची बर्फी तयार करून जगाच्या कानाकोपऱ्यात आपण पाठवू आणि विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या दुधाला चांगला भाव मिळवून देऊ याचा कार्यक्रम आपण. तर अशा पद्धतीने मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी विदर्भ मराठवाडा उत्पादन दूध वाढीसाठी अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली. तर मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर धनाजी टेक या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला व माहिती, योजनेची माहिती आपल्याला मिळत राहील. धन्यवाद.